टेबलावर ठेवा, कोणाला पाहिजे घ्या. बघा वाक्य बघा, काय नाव आहे? परफेक्ट प्रेझेंट सेट ए और बी, दोनों का भी सेट बनाएंगे. उसमें से इसने बताया मी छत्री बरोबर टेबलवर ठेवलेली आहे. मी छत्री टेबलवर ठेवलेली हा. दुसरं वाक्य वर्बल क्वेश्चन काय होईल याचा? तू ठेवलेले आहे का? बरं ठीक आहे, मीच विचारतो. चला, कधी कधी म्हणतो ना मी ठेवलेले आहे का. मी छत्री टेबलवर ठेवलेली आहे का? मग तुम्ही म्हणता सर हे वाक्य आपण कधी वापरतो? कधी कधी असं म्हणतो बघा, अरे यार मी छत्री टेबलवर ठेवली आहे का, असं विचार करतो ना, तर त्यावेळेस मग हे वाक्य ठीक आहे, मी छत्री टेबलवर ठेवलेली आहे का. किंवा आपण पुन्हा म्हणतो, अरे कुठे ठेवली राव मी छत्री, मी छत्री कोठे ठेवलेली आहे. आपण जेव्हा छत्री शोधत असतो तेव्हा हे वाक्य आपण वापरतो. मग ते थोडक्यात मनातल्या मनात बोलत असतो, मात्र कधी कधी दुसरे पण ऐकतात ते वाक्य. त्या प्रसंगाला या प्रकारचं पण वाक्य बोललं जात. पुढं मी तू टेबलवर बनव काय परत. तू ठेवलेलं आहे? मी टेबलवर काय ठेवलेलं आहे असं थोडी असतं, असं नाही करत ना आपण. तू छत्री किंवा तू कोणाचे म्हणू आपण, मी आणि तू. बघा, मी आणि तू आपण एकाच ग्रुप मध्ये असल्यामुळं याचं वाक्य बनवू शकतो आणि याचं पण वाक्य बनवू शकतो. बरं ठीक आहे, मी कोणाची म्हणा. चला, हा, मी कोणाची छत्री टेबलवर ठेवलेली आहे. तर तुमच्याकडे काही लोकांची छत्र्या सांभाळून दिल्या होत्या है ना. तुमच्याकडे समजा काही लोकांच्या छत्र्या सांभाळायला दिल्या होत्या, त्यातली एक छत्री तुम्ही टेबलावर विसरले. मग त्यावेळेस तुम्ही हे वाक्य प्रकट करताय, असा याचा अर्थ आपण घेऊ सध्यासाठी, फॉर टाइम बिंग. चला, याचं निगेटिव्ह बनवू आपण. मी छत्री टेबलवर ठेवलेली नसेल, कहां से होगा, ठेवलेले आहे, ठेवलेले नाही. निगेटिव दो टाइप से लिखते हैं, इसलिए थोड़ा जगह ज्यादा छोड़ दो. मी छत्री टेबलवर ठेवलेली नाही का. समजा मला छत्री टेबलावर ठेवायची होती, तर का ठेवलेली नाही बरं, तर ठेवणार होतो. मग मी छत्री
टेबलवर का ठेवलेली नाही. आणखीन काय ऍड करता येईल तर तुम्ही तुमच्या परीने त्याला ऍड करू शकता. चला, पहिलं वाक्य, कर्त्याने डायजेस्ट काम केलेलं आहे. कर्त्याने डायजेस्ट काम केलेले आहे. याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट ए ग्रुप के लिए हैव, बी ग्रुप के लिए हैज, मेन वर्ब थर्ड फॉर्म, रिमेनिंग पार्ट फुल स्टॉप. चला, आय हैव केप्ट अम्ब्रेला ऑन टेबल. ठेवलेले आहे का? फक्त हेल्पिंग वर्ब आणि सब्जेक्ट आदला बदली करा अँड यू विल गेट द वर्बल क्वेश्चन ॲज यू रिक्वायर. लाईक, मी छत्री टेबलवर ठेवलेली आहे का, या अर्थाचा वर्बल क्वेश्चन बनवायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला? हॅव सुरुवातीला लिहावं लागेल. सो हॅव आय केप्ट अम्ब्रेला ऑन टेबल. समजतंय का ऑनलाईन वाले? येस और नो? ऑनलाईन वाले समजतंय का? येस और नो? Yes, sir. पुढं, मी छत्री कोठे. कोठे हा शब्द अगोदर लिहायचा आणि वर्बल क्वेश्चन स्टार केलेला रिपीट करायचा. वेअर नंतर हॅव आय केप्ट अम्ब्रेला. कोठे म्हणल्यास ऑन टेबल गायब झालं. कोणाची छत्री हा डब्ल्यू शब्द आहे. होज अम्ब्रेला. आणि नंतर वर्बल क्वेश्चन स्टार केलेला असं त्याचा रिपीट करायचा. हॅव आय केप्ट ऑन टेबल. मी छत्री टेबलवर ठेवलेली नाही. काय मग? आय हॅव नॉट केप्ट अम्ब्रेला ऑन टेबल. सगळेजण समजून लिहिताय का रे? येस ऑर नो? Yes, sir. Yes, ओके. sir. निगेटिव्ह हे दोन प्रकार लिहितो आपण. एकदा आय हॅव नॉट, एकदा आय हॅवंट. केप्ट अम्ब्रेला ऑन टेबल. ठेवलेली नाही का? डोकं लावायचं नाही. काय करायचं? हॅव इकडे या आणि रिकन्स्ट्रक्ट करा. हॅव आय नॉट केप्ट अम्ब्रेला ऑन और हैवंट रे बाबा. हैव और नॉट हैवंट होय ना इधर. हैवंट आई केप्ट अम्ब्रेला ऑन टेबल.
का ठेवलेली नाही, का अगोदरले आणि हा स्टार वाला वर्बल क्वेश्चन रिपीट करा. वाय हॅव आय नॉट. umbrella on table. Or why haven't I umbrella on table? Why haven't I kept umbrella on table? समजलं का सगळ्यांना? चला, आज आपण ए ग्रुप घेऊ, उद्या बी ग्रुप. ए ग्रुपचं आणखीन एक वाक्य घ्या. तुला अमितने सांगितलेलं आहे. तुला अमितने सांगितलेलं आहे. हे तुम्हाला क्लास वर्कसाठी वाक्य. क्लास वर्क. तुला अमितने सांगितलेलं आहे. समजा हे वाक्य लिहा. चला लिहा. मॅडम, परवा इथे एक बल्ब काढून ठेवलं तुम्ही, इथं काढून ठेवलं. हाय का? हा नाही. हा त्याच ना. तो नाही. हा, अरे लाईट झाले. बनवा बनवा सेट बनावायच का? बनवा बनवा. नाही आलं मला विचारा. मग आपण लिहिलं होतं तुला अमितनं सांगितलं आहे. तुला सांगितलं म्हणलं की काय होतंय, ते थोडस पॅसिव्हच्या पद्धतीने वाक्य दिसतंय. असं आपण लिहिलं त्याला, अमितने तुला सांगितलेलं आहे. तर पहिलं वाक्य येईल, काय होईल? अरे बी ग्रुप झाला का? बी ग्रुप झाला ना. अमित हॅज टोल्ड यू, पण हे बी ग्रुप होते.
मग आपण याला काय करू, हे कॅन्सल करू, बी ग्रुप उद्या घेऊ आपण. पुढचं वाक्य घ्या. तो अमितला सांगितलेले आहे असं म्हणू आपण. तो अमितला सांगितलेलं आहे. तो अमितला सांगितलेलं आहे. कारण अमित म्हणल्यास बी ग्रुप येईल, बी ग्रुप आपण उद्या शिकणार आहोत. काय लिहू पहिलं वाक्य, यू हॅव, सांगा रे, यू हॅव टोल्ड, सांगितलेलं. कोणाला, अमित. यू हॅव टोल्ड अमित, तू अमितला सांगितलेलं आहे. आणि याचा सेट बनवा. प्लीज मेक अ सेट ऑफ इट. जे येत नाही ते मला विचारा. होमवर्क सगळ्यांना समजला का? Yes. Yes. चालतंय. टीचर्स पैकी कोण आहे आज? टीचर्स पैकी कोण आहे? गोंगडे मिस. आहे कोणी? गोंगडे मिस. आहे का? Yes. अच्छा, ठीक आहे. मुलांना थोडं आवाहन करा येण्यासाठी. Okay sir. नसता मग नसता 500-600 रुपये महिन्याला खर्च करून कुठतरी ऑनलाईनला वगैरे क्लास लावा म्हणा, आहे ना. एकतर फुकटचं शिका किंवा 500-600 रुपये महिना खर्च करून दुसरीकडे शिका, आहे ना, पण शिका. चालतंय. चालू आहे पॉज. ओके, विल पॉज. बाय बाय.